या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। आमच्या पत्राला लागूनच पडले ते चिमणी काढायला देत नाही। त्या नगरमध्ये कला टेक्सटाईलचं हे चिमणी पडलं हे दुसऱ्यांदा आहे। कोणाचा जीव गेला असला तर हे मालक काय केलं असतंय का ते किती मालकाला किती वेळा जाऊन जाऊन सांगितलं ह्याचं काळा पडतंय धूळ येते काय आम्हाला काय सांगू नका म्हणता येतं ना मालक पण काय करायचं आम्ही बोंबलत बसायचं काय इथंच। आशानगरातील कला टेक्सटाईलची बॉइलिंग चिमणी कोसळली, मोठी दुर्घटना टळली, नागरिकांचा संताप। आशानगर परिसरातील कला टेक्सटाईलच्या परिसरातील बॉइलिंग चिमणी अनेक दिवसापासून जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार केली होती। याबाबत कला टेक्सटाईलचे मालक विनायक राजरला तसेच व्यवस्थापक मॅनेजर यांना अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही बॉइलिंग चिमणी अचानक कोसळली। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चिमणी पडली त्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू होते। सुदैवाने त्यावेळी कामगार जेवणासाठी गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली। जर त्यावेळी कामगार काम करत असते तर मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कला टेक्सटाईलची चिमणी कोसळण्याची ही पहिली घटना नसून यापूर्वीही एकदा अशीच घटना घडली होती। आता दुसऱ्यांदा चिमणी कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे। घटनेनंतर नागरिकांनी पडलेली चिमणी हटविण्यास विरोध केला। त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत वर उभी असलेली उर्वरित धोकादायक चिमणी पूर्णपणे काढली जात नाही तोपर्यंत पडलेली चिमणी हटवू देणार नाही। भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सुरक्षित करण्यात यावी अशी त्यांची भूमिका आहे। याशिवाय कारखान्यातून येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे, चिमणीतून बाहेर पडणाऱ्या काळ्या राखेमुळे तसेच दूषित धूर व वायूमुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। सगळं की हा जागा आमचा आहे, त्याबद्दल कला टेक्समध्ये बॉयलर पडलेला आहे। त्या ठिकाणी कामगार काम करत होते त्यांनी जेवायला गेले म्हणून ठीक, नाहीतर त्यांचा जीव गेला असता तर काय झालं असतं, कोणी जबाबदारी घेतला असता। हा धोक्याचा आहे, हा पूर्ण बॉयलरचं काम काढायला पाहिजे। तिथून एवढंच माझं म्हणणं आहे। आशानगर कला टेक्सटाईलचं चिमणी आमच्या घरात 3 पोरं आहे, ते जेव्हा अंगावर पडले तर काय होतं, तर घरावर पडले तर काय होतं, ते चार्जर वगैरे लावत असले तर काय होतं, ते चिमणीला पडले तर बघा इथं जे बांधकाम चालू आहे त्याच्या अंगावर पडले तर काय होतं तर आमच्या पत्राला लागूनच पडले ते चिमणी आणि ते काड्या पण ते वरचं चिमणी ते गरमचं ते सगळं पडतंय, ते काळा माती, ते कितीदा जाऊन घरी तिथे जाऊन सांगितलं काढायचं नाही त्या चिमणी। त्या नगरमध्ये कला टेक्सटाईलचं हे चिमणी पडलं हे दुसऱ्यांदा आहे। कोणाचा जीव गेला असला तर हे मालक काय केलं असतंय का पैसे दिले तर काय येते, त्यांचा जीव पैसे देतात म्हणून सांगते। तर हे चिमणी पडल्यावर लहान लहान लेकरू खेळत होते, त्यांच्या अंगावर पडले तर काय झालं असतं, ते किती मालकाला किती वेळा जाऊन जाऊन सांगितलं ह्याचं काळा पडतंय धूळ येते, जाऊन आम्ही तक्रार नोंदवलं पण त्यांनी काय ह्याच्यावर घेतलं नाही। त्यांनी फायनल मालकांकडं जाऊन लई वेळा सांगितलं, मग मी काय आम्हाला काय सांगू नका म्हणता येतं ना मालक पण काय करायचं आम्ही बोंबलत बसायचं काय इथंच। आशानगरमधील रहिवासी बोलतोय, माझं नाव शिवकांत। कला टेक्सटाईलच्या चिटकूनच माझं घर आहे। या ठिकाणी हे जे चिमणी पडलेली दिसतंय याच्या आधी 10-15 दिवस 8 दिवसाआधी आम्ही तक्रार दिली होती कारखान्यात मॅनेजरला। त्यांनी म्हणले ठीक आहे आम्ही बघू यायचं, पण आता आजची परिस्थिती अशी आहे की बांधकाम शेजारच्या प्लॉटमध्ये बांधकामचं काम चालू आहे। त्या बांधकाम चालू असताना कामगार लोक मध्यंतरी जेवायला गेले, जेवणाचा टाईम जाऊन ते कामगार जेवायला गेले, पण त्या जेवायला घ्यायच्या टायमाला हे चिमणी पडलेली आहे। हे चिमणी पडले तर ह्याच्यामुळे त्या कामगाराचा जीवाचा धोकाच होता। संबंधित कला टेक्सटाईलला चिटकून जे रहिवासी आहेत ज्यांचे घर आहेत त्या सगळ्यांना त्रास आहे। त्रास असा आहे की कला टेक्सटाईलमध्ये शेजारचे जे प्लॉट आहे प्लॉटला चिटकूनच त्यांची चिमणी आहे, दुराडी जे आहे ना त्यांचं बॉयलरचं काम जे आहे ते प्लॉटला चिटकूनच आहे। ते
बॉयलर असल्यामुळे ना शेजारील प्लॉट धारकांना सगळ्यांना त्रास आहे त्याच्यासोबत ते लाकडाची गाडी घेतली रात्री बेटाईम कधी पण येते आणि ते लाकूड असं जोरात टाकते की जवळच्या सगळ्या घरांना त्याचा धोका आहे. असा आवाज येते की रात्रभर कोणी झोपूच नाही. तसं तेवढं पूर्ण त्रास होतो त्या शेजारच्या आमच्या प्लॉट धारकांना. तर याच्यामुळे ना कलश टेक्सटाईलमुळे संबंधित जे प्लॉट धारक आहेत सगळ्यांना त्रास होतोय. तर हा जो धुराडी हा बॉयलर जो आहे ह्या चिटकून जे प्लॉटला चिटकून जे आहे ते काढून टाकायला पाहिजे. समोरच्या त्यांच्या कुठल्या बाजूला किंवा त्यांच्या सोयीनुसार त्यांनी करून घ्यायला पाहिजे. जर ह्याची तक्रार ज्यावेळेस द्यायला जातो तर त्यावेळेस असं सांगितलं जातं की आम्ही नियमात आहे, तुम्ही नियमात नाही, असं आमच्या जवळच्या प्लॉट धारकांना प्रत्येक वेळेस सांगितलं गेलेलं आहे. ज्यावेळेस पण तक्रार दिल्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस हीच गोष्ट त्यांनी बोललेली आहे. तर जेणेकरून हा धुराडी आणि हा जो बॉयलर इथून काढायला पाहिजे. तर काढलं तरच आमच्या प्लॉट धारकांचं चांगलं होईल. नाहीतर आणि हे जो धुराडी ह्याचा जो सण जो असतो जो काळा धूर होतो ना त्याच्यामुळं त्या काळ्या धुरामुळे जवळच्या लोकांना त्रास आहे. ते पाण्यात पडतो किंवा काही वेळेस अंगावर पण सुद्धा पडतो. तर चटके लागतात दिवसात रात्री ज्यावेळेस पण चालू असतं त्यावेळेस. आणि ह्याच्यामुळे हा टेम्परेचर पण ह्या जवळच्या लोकांना त्रास होतो. रोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.